चांगलं होतं. आणि म्हणून नाथबाबा म्हणतात, ए बाबा नागवा आला, नागवा जाशील, कशाला कोणाचं मन दुखवतोय. माय जाता जाता तुम्हाला सांगतो, नाचायचं कुठं ग? हा, झोपल्या का तुम्ही? नाही ना. नाचायचं कुठं? हरिपाठामध्ये. वा, हुशार आहे. माझ्या माय माऊल्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार आहे. दिवसभर 1 मन 2 मन कापूस इचला असेल, कोणी खुरपून आल्या, कोणी निंदून आल्या, तरी पण यांच्या भजनाचा आनंद कमी झाला नाही. आमच्या ताई म्हणते, हो महाराज, आनंद या लोकांनी घ्यावा. आमच्या कीर्तनकर्ताई बोलल्या की महाराज, आपण जे कीर्तन भारुड करतोय कुठंतरी स्वार्थासाठी आहे, पण हे लोक दिवसभर कष्ट करतात आणि जवळपास जर दिंडी असली त्या ठिकाणी मन मुराद आनंद घेतात. त्यांची तानभूक सुद्धा या ठिकाणी हरल्या जाते. ऐका माय, एवढा हा संतांचा दरबार एवढा पवित्र आहे का नाही ग? वाटला का तुम्हाला थकवा? लक्ष्मण बाबाचा सोडा निघाला पालखी, वाटला का कधी थकवा? काय सुंदर माझ्या आई बहिणी पावल्या खेळत होत्या. तुमच्या गावाकडल्या बाया दिंडीमध्ये पावल्या खेळते, आमच्याकडल्या बाया इवाळाचा हात धरू धरू पावल्या खेळते डीजेवर. वारे अवदसा, कुठं नाचावं महाराज, कुठं नाचावं? संत म्हणतात, नाचोंगे 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 घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज, तरण्या भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. ऐका माय, म्हणून साधू संतांनी सांगितलं, लग्न लग्नासारखं राहिलं नाही. भरपूर भारुड आहे महाराज, पण लोकांचे कसं पाहिजे? असं जर असलं का नाही, तर ज्या बुड्याच्या तोंडात जात नाही ते डंगर पुढे जाऊन बसते, आहे का नाही? आणि कीर्तनात बस म्हणलं का त्याची कोंबाची मुर्या दुमरते. मावशी, नकरा करावं लागतो. मी नेहमी सांगतो, नकरा का करावं लागते? इकरा जमा होते म्हणून, आहे का नाही? नकरा करू नका. या राऊजी